ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ದಿನಾಂಕ 24/9/2024 ಸಾಯಂಕಾಲ 7 ಗಂಟೆಗೆ ದಿ ಸಂಕೇಶ್ವರ ಸೌಹಾರ್ದ ಕ್ರೆಡಿಟೆಡ್ ಸಹಕಾರಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆ ನಗರದ ಸಾಯಿ ಭವನದಲ್ಲಿ ಜರುಗಿದೆ. ಬ್ಯಾಂಕಿನ ಸಂಸ್ಥಾಪಕರು ಆಗಿರುವಂತಹ ದಿವಂಗತ ಮಧುಕರ್ ನಲ್ವಡಿ ಅವರ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಬಳಿಕ 2023-24ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಹಲವು ಕಾರಣಾಂತರದಿಂದ ಜಗತ್ತು ಬಿಟ್ಟು ಅಗಲಿದ ಜನರಿಗೆ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಬ್ಯಾಂಕಿನಲ್ಲಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿರುವ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗ ತಮ್ಮದೇ ಆದ ಅನುಭವ ಹಂಚಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ಬಳಿಕ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಿಇಒ ವಿಜಯ ಬೋಟಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿ, ಈ ವರ್ಷ ನಮಗೆ 85 ಲಕ್ಷ ಲಾಭವಾಗಿದೆ ಅಂತ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಂತರ ಬ್ಯಾಂಕಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಆಗಿರುವಂತಹ ಅಮರ್ ನಲ್ವಾಡೆ ಅವರು ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. नोव्हेंबर 2002 साली आम्ही बेळगाव या ठिकाणी वांगबाई चर्चा मंडळमध्ये आमच्या संस्थेचा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम मंडळाला तुम्ही पण त्या कार्यक्रमाला उपस्थित होता. तो कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यावेळेचे मंत्री आमचे काका जनाबे म्हणतो ते दिलीपकुमार पाटील साहेब ऊर्जा मंत्री होते आणि त्यांच्या हस्ते त्या शाखेचं उद्घाटन झालं होतं. 2002 साली बेळगावमध्ये शाखा स्थापन झाली. बेळगाव आणि संकेश्वरमध्ये ज्या पद्धतीने आम्ही कार्य केलेलं आहे हे कार्य आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे किंवा आज 25 वर्षी आम्ही जवळजवळ 86 लाखाचा लाभ नफा आमच्या संस्थेला आहे. त्यामुळे मला वाटतं संस्था आमची चांगल्या पद्धतीनं चालू आहे. तिची पोस्टमध्ये आमच्या राजू गावडेकर दिली आहे. ही संस्था चांगल्या पद्धतीनं चालवली आहे. ते 2 वर्ष बघितल्यानंतर तुम्ही 2004ला आमच्याकडे आला. महेशानं तुम्हाला रमेश वावरेच्या दुकानात भेटले. त्याच्यानंतर रमेशानं तुम्हाला विनंती केली, महेशानं तुम्हाला विनंती केली, तुम्ही माझ्याकडे आला. आमची पंचमुखी हॉटेलमध्ये भेटी झाली आणि खऱ्या अर्थानं सांगतो मी तुमच्या 12-14 टीम एक चांगल्या संस्थेमधून आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला जे हत्तीचं बळ प्राप्त त्याच्यामुळंच आम्ही बेळगावमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकलो, लोकांच्या अडीअडचणी भागू शकलो. त्यासाठी फक्त पिग्मी कलेक्टर्स म्हणून नव्हे तर तुम्ही आमच्या संकेश्वर अर्बन क्रेडिट सोसायटीचे बेळगावचे बँकमन असल्यासारखं आहे. त्यासाठी विशेष आभार मानू इच्छितो. पूर्तता व्हायला पाहिजे. पेपर झाल्यानंतर ते पेपर आम्ही स्कूटीला पाठवतो, लिगल ओपिनियनसाठी पाठवतो. लिगल ओपिनियन आल्याशिवाय कुठलेही आजपर्यंत सँक्शन केलेली आहे. पहिला आम्ही त्या जागेचं व्हॅल्युएशन करून घेतो. व्हॅल्युएशन केल्यानंतर व्हॅल्युएशनच्या वरती 70% लोन द्यायचं आमची तरतूद आहे आणि व्हॅल्युएशन आल्यानंतर आम्ही लिगल ओपिनियनला पाठवल्यानंतर लिगल ओपिनियन क्लिअर होऊन आल्यानंतर आम्ही लोन सँक्शन करतो. त्यामुळं आत्ताच वकिलांनी सांगितल्यासारखं काहीतरी ॲडजस्ट करा. आम्हाला अगदी जवळचा माणूस आहे, हवावा असणारा माणूस आहे, मला उद्या राजकारणात कामाला येणारा माणूस आहे. असल्या पद्धतीचं कुठलाही व्यवहार मी आजपर्यंत केलेलं नाही आहे. आता मागास एक महिन्यापूर्वी आम्ही जवळजवळ 1.5 कोटीचं एक लोन सँक्शन केलं आहे. पण ते काही टेक्निकल अडचणी पेपरमध्ये होत्या. ती लोक बेळगाव संकेश्वर लोक 4-5 वेळा आले असतात. पण त्यांना जोपर्यंत पेपराची पूर्तता व्यवस्थित होते तोपर्यंत लोन सँक्शनच केले आणि लोन सँक्शन होणार. ಈ ವೇಳೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಅಮರ ನಲ್ವಡೆ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಅಭಿಜಿತ್ ಕುರ್ಣಕರ್, ಅಪ್ಪಸಾಹೇಬ್ ಚೌಗಲೆ, ಈಶಾನ್ ನಲ್ವಡೆ, ಆರ್ಯನ್ ನಲ್ವಡೆ, ಸಿಇಒ ವಿಜಯ್ ಬೋಟೆ, ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಕಡಿಸಿಂಹ ಹತನೂರು ಸೇರಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗ ಮತ್ತು ಸದಸ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ತಾಜಾ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ಎಂಟಿವಿ ನ್ಯೂಸ್ 24x7ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನು ಒತ್ತಿ. ತಪ್ಪದೇ ಲಿಂಕ್ ಶೇರ್ ಮಾಡಿ.